गावाला गेला आणि वावरातली कामं करायला नाही लागली असं कधी होतच नाही। आज आम्हाला कांद्याला पाणी भरायचं होतं। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी। ओवी आली होती, तिची आजी आणि माझी मम्मी गेली होती देवाला, तर त्यांनी तिकडून गोळ्या आणल्या तेच दाखवत होती। नंतर आम्ही पपई आणि अननस कापला होता, तेच खात होतो सगळेजण मिळून। काय झालं काय माहिती, सगळ्यांना का हसायत होती। नंतर आम्ही मंचरला गेलो होतो खत औषध आणण्यासाठी, कारण की आम्हाला कांद्याला पाणी भरायचं होतं। तर पप्पा आणि दीदी पाणी भरत होते आणि मी नट घेऊन आले होते, कारण जी पहिली नट आहे ना त्यांना लई ताम लागली होती। इकडे आमचं भंगार पडूनच होतं। कोणी भंगारवाला तुमच्या ओळखीत असेल तर सांगा आम्हाला। इकडे 2 मोटरी चालू होते, एक नदीची आणि एक विहिरीची। एवढं मोठं वावर भरायचं होतं आणि त्याला औषध पण सोडायचं होतं। मंचरला गेलो होतो आम्ही खत औषध आणायला, तीच खत औषध ह्या टिपाडामध्ये मिसळली होती। प्रत्येक वेळेस कांदा भरणीला ना काही ना काही औषध सोडायच लागत। निम्म पाणी आम्ही विहिरीमध्ये सोडलं होतं, कारण की ते स्टॉक म्हणून राहील आणि एवढं पाणी पण पाटात बसत नव्हतं। बऱ्याच वेळ कांद्याच्या वावरात बसले होते, त्याच्यानंतर मम्मीने आवाज दिला, कारण की मम्मीने मग कापली होती आणि मला ही सगळी गाड्यामध्ये वाहून टाकायची होती। कारण पप्पा आणि दीदी दिवसभर पाणी भरत असणार, त्याच्यामुळे आम्हाला ना गायांचं खाया वगैरे काढून ठेवायचं होतं। इकडे आंब्याला मस्तपैकी मोहर लागला होता आणि ना आमच्या भोपळ्याला भोपळ आलं होतं, हळकुंड पण काढायला आलं होतं। वर्षभर आम्हाला हीच हळद वापरायची। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चला बाय।